मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची तोंडओळख हे प्रकरण पहिलं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र अभ्यास करण्यापूर्वी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला पाहिजे, तरच सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय आपणास समजेल. सर्वात प्रथम अर्थशास्त्र हे सुरुवातीला तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र याचा भाग म्हणून गणला जायचा. परंतु आडम स्मिथने वेल्थ ऑफ नेशन 1776 साली ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात सेपरेट अर्थशास्त्र हा विषय या ठिकाणी त्यांनी मांडला आणि राष्ट्रीय संपत्तीचं या ग्रंथात अर्थशास्त्र हा सेपरेट मांडून त्यांनी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी केली. सर्वप्रथम व्याख्या आडम स्मिथने केली ते असे म्हणायचे की राष्ट्राच्या संपत्तीचे उत्पादन, वितरण व विनिमय यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. त्याच्यानंतर रॉबिन्सनने अर्थशास्त्राची व्याख्या केली. अमर्यादित गरजा आणि मर्यादित उत्पादनाची साधने यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने जे मानवी प्रयत्न केले जातात त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात. उदाहरणार्थ, अमर्यादित गरजा, मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित असल्यात, म्हणजे जेवढे आपल्या डोक्याला केस आहेत तेवढ्या मानवाच्या गरजा असतात आणि ह्या गरजा पूर्ण करणारी उत्पादनाची साधने मात्र दुर्मिळ असतात, म्हणजे कमी असतात. म्हणजे यंत्रसामुग्री म्हणा, उत्पादन म्हणा, मनुष्यबळ म्हणा, पैसा म्हणा, असे वेगवेगळ्या प्रकारची साधने कमी असतात. म्हणून अमर्यादित गरजाचा मर्यादित उत्पादन साधनाचा मेळ घालायचा आणि यांचा मेळ कुठेतरी बसून आर्थिक कल्याणाचा अर्थशास्त्र या ठिकाणी उदयास आणायचं हा प्रयत्न अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून मानवानं सर्वात प्रथम ज्या जवळच्या गरजा आहेत, ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात. अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यानंतर चैनीच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि त्यानंतर ऐच्छिक म्हणजे ज्या जीवनावश्यक नाहीत पण त्या घेणं गरजेचं अशा सेवा या ठिकाणी पूर्ण कराव्या. या अमर्यादित आणि ह्याचा ताळमेळ कुठेतरी बसला पाहिजे. म्हणून 1929 साली जागतिक महामंदी पडली आणि जागतिक महामंदीमध्ये केन्स या अर्थशास्त्रज्ञानं या जागतिक महामंदीचा अभ्यास केला आणि जागतिक महामंदीचा अभ्यास करता करता 1933 साली रॅग्नर फिशरच्या असं लक्षात आलं की अर्थशास्त्र हे एकटं नाही, तर अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत. अर्थशास्त्राच्या दोन शाखा कोणत्या? एक समग्रलक्ष्य अर्थशास्त्र आणि दुसरी अंशलक्ष्य अर्थशास्त्र. अंशलक्ष्य अर्थशास्त्र याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात आणि समग्रलक्ष्य अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. अंशलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे लहानात लहान घटकाचा अभ्यास करणार अर्थशास्त्र. तर लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारा अर्थशास्त्र म्हणून या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उदय झाला. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या ही गोल्डिंग यांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी मांडली. ती व्याख्या अशी आहे: विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, मजुरी, उत्पन्न व विशिष्ट उद्योग संस्था इत्यादीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजे
एक वैयक्तिक म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची, मोजता पण येत नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाचा अभ्यास करीत बसायचं नाही. त्याच्यापैकी एकाच झाडाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला अंशलक्ष्य अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र असे म्हणतात. जसं सूक्ष्मदर्शकाद्वारे अर्थव्यवस्थेची पाहणी केली, तस बारीक सारीक गोष्टीकडे निरीक्षण या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप अभ्यासण्याआधी आपल्याला विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था, वैयक्तिक उद्योगामधील परस्परासंबंधीचे अध्ययन केले जाते आणि मग या पुढील घटकाचा त्यामध्ये अंतर्भाव होऊन हे अर्थशास्त्राचे स्वरूप कसं आहे ते या ठिकाणी मांडलं जातं. तर पहिला मुद्दा, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र याची तोंड ओळख हे पहिल्या प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला शिकवत आहोत. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र याचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय हे माहित असणं फार गरजेचं आहे. मग अर्थशास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला मी प्रथमतः सांगतो. याच्या आधी तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र हे एक स्वतंत्र शाखा होती आणि त्याच्यातच आपले अर्थशास्त्र ही त्याला दुसरी शाखा, एकत्र शाखा. परंतु आडम स्मिथ याने इसवी सन 1776 मध्ये वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि ते एक स्वतंत्र शास्त्र आहे असं नमूद केलं. असे निष्कर्ष त्यांनी काढले. आणि अर्थशास्त्र हे काल परिस्थितीनुसार ते बदलत असते, काल परिस्थिती बदलत असते असे त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली. आणि म्हणून त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या अशी केली, रॉबिन्सनची व्याख्या पहा. अमर्यादित गरजा आणि मर्यादित उत्पादनाची साधने यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने जे मानवी प्रयत्न केले जातात त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजे काय, मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत, म्हणजे तळ नसलेल्या हौदासारख्या मानवाच्या गरजा आहेत. तळ नसलेला हौद म्हणजे काय, एक हौद बांधायच्या त्याला खालून तळ बांधलंच नाही आणि त्याच्यात 5च्या मोटरीने वरून पाणी सोडलं तरी हौद भरून का, अजिबात भरणार नाही. तशा माणसाच्या गरजा, माणसाच्या गरजा मर्यापर्यंत सुटत नाही. उदाहरण तुम्हाला सांगा, एक माणूस होता, त्याच्या पायात चप्पल नव्हती, तो विनवाणी पायाने चालला होता. त्याला समोरून एक चप्पल घालून आलेला माणूस दिसला. त्याला वाटलं त्याच्या पायात चप्पल आहे, माया पायातही चप्पल असावी असं त्याला वाटलं आणि त्यांनी तशा प्रकारची चप्पल खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चप्पल घेतल्यानंतर त्याला त्याच्या समोरून एक सायकलवाला माणूस गेला. त्याला वाटलं पाय पाय चालण्यापेक्षा तर सायकल आपण घ्यावी, त्याच्याकडे सायकल म्हणून आपण घ्यावी असं त्याला वाटलं आणि त्यांनी सायकल खरेदी केली. त्याच्यानंतर त्याला असं वाटलं, त्याच्या समोर एक मोटरसायकलवाला गेला. त्याला ह्याला सुद्धा वाटलं की आता आपल्याला मोटरसायकल पाहिजे, मग तो मोटरसायकल खरेदी करतो. नंतर मोटरसायकल घेतली, परत त्याला असं वाटायला लागलं की आपल्याला फोर व्हीलर पाहिजे, मग तो फोर व्हीलर घेतली. आणि असं गरजा वाढत 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 गेल्या, माणूस बी गेला आणि गरजा काही संपल्या नाही. याला म्हणतात अमर्यादित खर्च. आणि यांचा मेळ घालण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे असणारं जे उत्पन्न आहे ते मर्यादित आहे, पैसा मात्र कमी आहे. म्हणून अर्थशास्त्रात
अमर्यादित गरजा आणि मर्यादित उत्पादनाची साधने यांचा मेळ कसा घालायचा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून 1929 साली ज्यावेळी जागतिक महामंदी पडली त्यावेळेस केन्सनं या महामंदीचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याच्यानंतर 1933 साली रॅगनर फिशर हा एक अर्थशास्त्रज्ञानी अर्थशास्त्राचा अभ्यास करून अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत. अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत, एक सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र. अशा दोन भागामध्ये अर्थशास्त्राची विभागणी केली. म्हणून सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून झाली. मॅक्रोस म्हणजे सूक्ष्म किंवा लहान असा अर्थ होतो. तर स्थूल अर्थशास्त्रात इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील मॅक्रो या शब्दापासून झाली. मॅक्रोस म्हणजे स्थूल किंवा समग्र लक्षी असा अर्थ होतो. अशा प्रकारे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मध्ये विशिष्ट उपभोक्ते, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तू इत्यादी लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण बचत व सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे काय त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात एक व्यक्ती किंवा विशिष्ट गटातील आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र असे म्हणतात. किंवा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, मजुरी, उत्पन्न, विशिष्ट उद्योग व विशिष्ट वस्तू इत्यादीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र. हे के बोर्डिंगने त्याची व्याख्या या ठिकाणी केली. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र. म्हणजे बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करणारं शास्त्र, लहान सहान गोष्टीचा अभ्यास करणारं शास्त्र. उदाहरण तुम्हाला सांगतो, बरोबर उदाहरण तुम्हाला सांगतो की एक जंगल आहे आणि त्या जंगलात अनेक प्रकारची झाड आहेत. मग अनेक प्रकारच्या झाडांचा अभ्यास न करता त्यातले एकाच झाडाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अंशलक्ष्य अर्थशास्त्र, तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेच्या जैविक प्रणाली, कुटुंब आणि उपभोक्ते, व्यक्ती, उद्योग संस्था, उत्पादकाची भूमिका कशी पार पाडते याचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मदर्शकातून पाहणी केली जाते त्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या ए.पी. लर्नर यांनी केली आहे. त्याच्यानंतर थोडक्यात अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांचा अभ्यास न करता आर्थिक घटकांचा विचार करणे किंवा अर्थव्यवस्थेतील लहान लहान घटकांचा विचार करणे हे सूक्ष्मलक्षी अध्ययन पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून ॲडम स्मिथ, रिकार्डो, जे.एस. मिल, मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी विश्लेषण पद्धतीवर विशेष भर दिलेला दिसून येतो. सूक्ष्मलक्ष्य अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या लहान सहान घटकांचे विश्लेषण करते. त्यामध्ये विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट वस्तूचा पुरवठा, विशिष्ट व्यक्तीचं उत्पन्न, विशिष्ट व्यक्तीचे खर्च, विशिष्ट व्यक्तीची बचत याचाही अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. त्यामध्ये काय किंमत पातळी, खर्च पातळी, बचतीचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात होत नाही. म्हणून सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हा एकाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून या ठिकाणी निगडित आहे. म्हणून आपणास
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था, वैयक्तिक व्यक्ती, उद्योगामधील परस्परासंबंधीचे अध्ययन या शास्त्रात केले जाते. मग त्याचा पहिला जो घटक आहे, एक आकडा, अर्थव्यवस्थेतील विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास. या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट वस्तूची मागणी, विशिष्ट वस्तूचा पुरवठा व सूक्ष्म उपभोक्त्याची वर्तणूक, विशिष्ट उद्योग संस्थेचा समतोल व विशिष्ट उत्पादन घटकाच्या किमती इत्यादी विविध घटकाचा अभ्यास या ठिकाणी सूक्ष्मपणे केला जातो. नेक्स्ट, दुसरा आकडा, आंशिक समतोलन. अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट क्षेत्रात होणाऱ्या समतोलाला आंशिक समतोलन असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट वस्तूची मागणी व सेवांची मागणी व पुरवठ्यामध्ये समतोल होऊन संतुलित किंमत कशी निश्चित होते याचे विश्लेषण यामध्ये केले जाते. म्हणजे काय, एका वस्तूची मागणी आणि एका वस्तूचा पुरवठा ज्या बिंदूच्या ठिकाणी समान होतात आणि त्या ठिकाणी वस्तूची किंमत काय होते, कशी निश्चित होते याचा अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे आंशिक अर्थशास्त्र, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, याला आंशिक समतोलन असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा आकडा काय, परस्परावलंबनाचा अभाव. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रातील सूक्ष्म आर्थिक घटकामध्ये परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. उदाहरणार्थ काय, मागणी किंवा पुरवठ्यावर किमतीबरोबरच इतर घटकाचाही परिणाम होत असला तरी सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी आणि पुरवठ्याच्या नियमात इतर घटक स्थिर मानून परस्परावलंबनांकडे दुर्लक्ष केलेले आहे. इतर परिस्थितीकडे स्थिर मानून परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे मला काय सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, मागणी कधी वाढते आणि पुरवठा कधी वाढतो तुम्हाला माहिती? मागणी कधी वाढते, इतर परिस्थितीत बदल झाला की मागणीत बदल होतो, इतर परिस्थितीत बदल झाला की पुरवठ्यातही बदल होतो. म्हणजे तसं नाही, इतर परिस्थिती स्थिर आहे असं मानलंय आणि हे मांडण्याचं काम कोण करते, अंशलक्षी अर्थशास्त्र, म्हणजे परस्परावलंबनाचा अभाव आहे. चौथा आकडा काय, अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म आर्थिक प्रश्नांचा अभ्यास. आता स्थूल अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करणे, म्हणजे किंमत किती आहे हे निश्चित करणे, त्यामध्ये व्यापार चक्री, बेकारी आणि अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य इत्यादी प्रश्नांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. परंतु सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात फक्त विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट उद्योग संस्थेचा समतोल, विशिष्ट उत्पादन घटकाच्या किमती आणि मागणी आणि पुरवठा एवढाच अभ्यास केला जातो. त्यामध्ये जनरल असा अभ्यास केला जात नाही. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही लहानात लहान बारीक बारीक घटकांचा अभ्यास करणार शास्त्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. पाचवा आकडा, गृहीतांचा आधार. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात सर्वच नियम व सिद्धांत अनेक गृहीतावर आधारलेले आहेत. म्हणजे काही गोष्टी गृहीत धरूनच या ठिकाणी काही सिद्धांत आणि नियम मांडलेले सूक्ष्मलक्षात. उदाहरणार्थ काय, इतर परिस्थिती कायम असताना. आता इतर परिस्थिती कायम असताना पूर्ण रोजगार, बरोबर का, पूर्ण रोजगार, त्यानंतर काय, पूर्ण स्पर्धा इत्यादी गोष्टी गृहीत मानलेल्या. आता मला सांगा, इतर परिस्थिती कधी अर्थव्यवस्थेत कायम असते का? नाही, कधीच नसते. त्याच्यात नेहमी बदलच होतात. अर्थव्यवस्थेत कधी पूर्ण रोजगाराची पातळी असते का? कधीच नसते. हे बी गृहीत मानले. पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेत, पूर्ण रोजगार म्हणजे 96%
पर्सेंट रोजगार. पूर्ण स्पर्धा काय? पूर्ण स्पर्धा म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असलेली बाजारपेठेसारखी स्पर्धा. आता हे कधी असतं का बाजारपेठेत कायम कंटिन्यू चालणारं? अजिबात नसतं. तरीही अंशलक्षी अर्थशास्त्रात हे गृहीत मानलेलं आहे. 6वा आकडा, साधन संपत्तीच्या वितरणावर भर दिला. म्हणजे अर्थव्यवस्थेतील उपलब्ध साधन संपत्तीचे विभाजन, उत्पादन प्रक्रियेत सहभागी असणारे उत्पादनाचे घटक जसे भूमी, श्रम, भांडवल व संयोजक यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा कशा प्रकारला विभागला जातो या संबंधीचा अभ्यास ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. भूमीला खंड मिळतो. कोणत्या भूमीला खंड जास्त मिळतो? ज्या भूमीची सीमांत उत्पादकता जास्त आहे तिला खंड जास्त मिळतो. म्हणजे खंडाचे प्रकार बी किती? 3. एक कमी प्रमाणातला खंड, त्यात मध्यम प्रमाणातला खंड आणि खंड जास्त प्रमाणातला खंड. आता उत्पादन खर्चापेक्षा आता वेतन बघा, ज्या कामगाराची सीमांत उत्पादकता जास्त त्याला वेतन सुद्धा जास्त दिले जातं. ज्या भांडवलाची गुंतवणूक म्हणजे ज्या भांडवलापासून नफा जास्त मिळतो त्याच्यावर व्याज सुद्धा कसं असते? जास्त असतं. आणि नफा, संयोजकाला नफा मिळाला हे 3-4 घटक वापरून नफा त्याच्यावर डिपेंड असतो. म्हणून नफा कसा मिळतो? संयोजकाच्या कौशल्यावर नफा अवलंबून असतो. त्याचं कौशल्य कसं आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आहे. आणि या 4 घटकात या पद्धतीने अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वा आकडा, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था गृहीत. सूक्ष्म अर्थशास्त्र बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था खूप महत्वाची मानली. कारण अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्यानुसारच वस्तूच्या किमती निश्चित झालेल्या असतात. असा निश्चित किंमत उत्पादक आणि ग्राहक यांच्या योग्य प्रश्नांची सोडवणूकही या बाजारपेठेतूनच केली जाते असं या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक सोडवण्यासाठी बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था मार्गदर्शक ठरते असं या ठिकाणी सांगायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8 आकडा, वस्त्रूप घटक महत्वाचे. वस्त्रूप घटक म्हणजे एका व्यक्तीची मागणी व एका व्यक्तीचा पुरवठा आणि उपयोगिता तसेच उत्पादन इत्यादी घटकाचा वस्तुरूप वास्तव घटकांना सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणात महत्व आहे. परंतु स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक घटकाच्या पैशातील मूल्याला महत्व दिले आहे. म्हणजे काय? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात मागणी आणि पुरवठा हा कशावर डिपेंड आहे? तर वस्तूच्या उपयोगितेवर डिपेंड आहे. ज्या वस्तूची उपयोगिता जास्त त्या वस्तूची मागणी जास्त, त्या वस्तूची मागणी जास्त त्या वस्तूचा पुरवठाही जास्त आणि त्या वस्तूची किंमतही जास्त. अशा पद्धतीची या ठिकाणी मांडणी केली. त्याच्यानंतर 9वा आकडा, विनिमय दर. विशिष्ट वस्तू आणि सेवांची किंमत निरनिराळ्या परिस्थितीत कशा प्रकारे निश्चित होते हे मागणी आणि पुरवठ्याच्या साह्याने विशिष्ट वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण कशी होते याचे विश्लेषण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. 10% आकडा 10, समतोलाचे भिन्न कारण. अंशलक्षी अर्थशास्त्रात किमतीतील बदलाद्वारे मागणी आणि पुरवठ्यात बदल होतो. व्याजदरातील बदलामुळे बचत आणि गुंतवणुकीतील बदल होतात. परंतु समलक्षी अर्थशास्त्रात उत्पन्नातील बदलाद्वारे अर्थव्यवस्थेत बदल होतात असे मानले जाते. म्हणजे काय म्हणायचे? किमतीत बदल झाला
तर मागणी आणि पुरवठ्यात बदल होतो, आणि मागणी आणि पुरवठ्यात बदल झाला तर किमतीत बदल होतो, हे अंश लक्षात असतं. दुसरी गोष्ट, व्याज दरातील बदलामुळे बचत आणि गुंतवणुकीत बदल होतात. व्याज दर जास्त झाले की गुंतवणूक काय होते, कमी होते. गुंतवणूक कमी झाली की बचत काय होते, कमी होते. बचत कमी झाली की भांडवल काय होते, कमी होते. भांडवल कमी झालं की व्याज काय होतात, वाढ. म्हणजे अशी परिस्थिती, म्हणजे एकमेकाच्या परस्पर लंबनातून हे समतोल असतं, असं या ठिकाणी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र या ठिकाणी सांगते. म्हणून पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती या ठिकाणी पाहिजे. सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती ही या ठिकाणी आपल्याला पाहत असताना हे कोष्टक या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहिलं, सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची हे कशावर डिपेंड आहे, तर पहिलं या ठिकाणी आहे हे पहा, वस्तू आणि सेवाची किंमत निश्चिती. आता वस्तू आणि सेवाची किंमत निश्चिती कशी केली जाते, त्यामध्ये हे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. मागणीचे विश्लेषण किंवा सिद्धांत, आणि दुसरा आहे पुरवठ्याचे विश्लेषण किंवा उत्पादन घटकाच्या खर्च विषयक सिद्धांत. आता बघा, मागणीचा सिद्धांत आणि त्या संबंधित असलेल्या नियमाचा उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीचा व वस्तू आणि सेवांची मागणी व किंमत कशी निर्धारित होते आणि उपभोक्त्याला महत्तम समाधान कसं मिळतं, हे या ठिकाणी आपल्याला या वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये पाहिजे. म्हणजे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी ही कशावर डिपेंड असते, तर उपभोक्त्याला मिळणाऱ्या महत्तम समाधानावर वस्तूची मागणी तो करीत असतो. जर एखाद्या वस्तूची मागणी जास्त कधी असते, त्या व्यक्तीला त्या वस्तूपासून मिळणारं समाधान कसं आहे, जास्त आहे, तरच त्या ठिकाणी तो व्यक्ती त्या वस्तूला मागणी करतो, अन्यथा मागणी करीत नाही. म्हणून त्या वस्तूची मागणी उपभोक्त्याच्या समाधानावर अवलंबून असते. जितक्या उपभोक्त्याचं समाधान जास्त तितकी मागणी जास्त, जितकी मागणी जास्त तितकी किंमत या ठिकाणी जास्त असते. नेक्स्ट आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती किंवा वितरणाचा सिद्धांत. आता उत्पादनाचे घटक 4, त्याची होणारी वाटणी. उत्पादनाचे घटक कोणते? श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकाचा अभ्यास हे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. आणि या घटकाचा अभ्यास करीत असताना आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती या ठिकाणी पाहिजे. सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो, ह्या व्याप्तीमध्ये त्याचा विचार आपल्याला करायचा. तिला पूर्ण अरे यार, विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा. सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राची व्याप्ती ही प्रामुख्याने या ठिकाणी ह्या कोष्टकावरून या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करताना पहिला जो आहे वस्तू आणि सेवाची किमती, म्हणजे मूल्य सिद्धांत. वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात. आता वस्तू आणि सेवांच्या किमती ठरवण्यासाठी त्याला 2 घटक जबाबदार असतात. एक मागणीचा सिद्धांत आणि दुसरा पुरवठ्याचा सिद्धांत. बरोबर, मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत.
या दोन गोष्टी अवलंबून असतात. आता मागणीचा सिद्धांत पाहायचा झाला तर मागणीचा सिद्धांत हा कशावर अवलंबून असतो? मागणी ही कशावर अवलंबून असते? मुळात मागणी ही वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. वस्तूच्या किमती ह्या उपभोक्त्याच्या समाधानावर डिपेंड असतात. आता उपभोक्त्याचं समाधान जितकं जास्त तितकी त्याची त्या वस्तूला मागणी कशी असते जास्त. उदाहरण सांगतो तुम्हाला की एखाद्या माणसाला तहान लागली आणि त्याला पाणी पाजलं, एक ग्लास पाणी पाजलं, तर त्याला समाधान काय झालं? जास्त मिळालं. म्हणजे तो पाण्याला मागणी कशी करी? जास्तच करी. म्हणजे जशी जशी त्याच्या समाधानात वाढ जास्त होते तशी तशी त्याच्या मागणीत वाढ जास्त होते, आणि जशी मागणीत वाढ होते तशी त्याच्या पुरवठ्यात सुद्धा या ठिकाणी काय केली पाहिजे? वाढ केली पाहिजे. आणि मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी समतोल होतो त्या ठिकाणी वस्तूची किंमत या ठिकाणी निश्चित होते. हे झालं वस्तूचे मूल्य निश्चित, या दोन गोष्टीवर डिपेंड असते. त्याच्यानंतर नेक्स्ट, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती. आता उत्पादन घटकाची किंमत निश्चिती म्हणजे काय? आता उत्पादन घटकाचे 4 प्रकार आहेत. प्रामुख्याने भूमी, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक. आता संयोजक प्रथमतः खंड आहे. खंड हा खंड भूमीच्या वापराबद्दल जमीन मालकाला मिळणारा मोबदला असतो. खंड हा खंड. तर खंडाची विभागणी जमिनीच्या प्रकाराची 3 प्रकारात विभागणी केली. एक सुपीक जमीन, मध्यम सुपीक जमीन आणि कनिष्ठ प्रतीची जमीन. कनिष्ठ प्रतीच्या जमिनीला खंड मिळत नाही. मध्यम सुपीक जमिनीला खंड हा मध्यमच मिळतो, आणि जास्त सुपीक जमिनीला हा खंड हा जास्त मिळतो, कारण ती जमीन सुपीक असते. म्हणजे तिथं उत्पादन खर्च कमी करावा लागतो आणि उत्पादन जास्त मिळतं, म्हणजे खंड जास्त मिळतो. याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आपल्याला खंडाच्या ह्याच्यात. नेक्स्ट दुसरा जो आकडा आहे की हे वेतन. आता उत्पादन घटकाची किंमत निश्चित नाही का, एखाद्या कामगाराला देण्यात येणारं वेतन हे कशावर निश्चित केलं जातं? तर ज्या कामगाराची सीमांत उत्पादकता जास्त आहे त्याचं वेतन सुद्धा जास्त असतं, आणि ज्याची उत्पादकता कमी आहे त्याला देण्यात येणारं वेतन सुद्धा कमी असतं. त्याच्यानंतर हे आहे तिसरं, व्याज. व्याज कशावर भेटतं? तर व्याज हे भांडवलावर भेटतं. भांडवलाच्या वापराबद्दल भांडवल मालकाला दिल्यात येणारा मोबदला म्हणजे व्याज. आता व्याज कशावर डिपेंड असतं? ज्यावेळेस वस्तू भांडवलाची गुंतवणूक जास्त असते आणि त्या गुंतवणुकीपासून उत्पादकाला नफा जास्त मिळत असतो तेव्हा हे व्याज जास्त असतं. म्हणून व्याजाची गुंतवणूक, व्याज हे कशावर डिपेंड आहे? तर हे गुंतवणुकीवर डिपेंड आहे. या ठिकाणी आपल्याला शिकायचं. त्याच्यानंतर हे आहे नफा. हे सगळं शिकत असताना जो शेवटी नफा कोणाला मिळतो? नफा हा संयोजकाला मिळतो. नफा का मिळतो? नफा संयोजकाने वापरलेल्या बुद्धीवर, त्याच्या कुशाग्र बुद्धीवर हा नफा अवलंबून असतो. जितका संयोजक चाणाक्ष चांगला असतो, बुद्धिमान असतो, तितका त्याला नफा या ठिकाणी जास्त मिळतो. म्हणजे नफा हा संयोजकाच्या कार्यक्षमतेवर या ठिकाणी आधारलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं. आणि उत्पादन घटकाच्या किमती जर जास्त असतील या सगळ्या 4, तर या ठिकाणी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र कल्याणकारी आर्थिक कल्याणाचा सिद्धांत या ठिकाणी दिसून येतो, चांगला दिसून येतो, त्याचा प्रभाव चांगला पडतो. आर्थिक कल्याण म्हणजे समाजाचं जास्तीत जास्त प्रमाणात काय होणे, हित साध्य होणे, याला आर्थिक कल्याण असे म्हणतात. आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर पर्याप्ततेने जास्तीत जास्त करणे ह्या आर्थिक कल्याणात या ठिकाणी होतं. मग आर्थिक कल्याण कधी होतं? व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नात वाढ होते, व्यक्तीच्या कार्यक्षमतेत वाढ होते, म्हणून त्या व्यक्तीच्या आर्थिक कल्याणात वाढ होते. आणि व्यक्तीच्या कल्याणात वाढ झाल्यावर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा काय होतो? सुधारतो. आणि लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारल्यावर निश्चितच अर्थव्यवस्थेचा विकास या ठिकाणी होतो आणि समाजाच्या आर्थिक कल्याणात या ठिकाणी भर पडते. चालेल की? म्हणून सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात
उपलब्ध साधनांचे वितरण कसे करावे यातूनच महत्तम उत्पादन कसे प्राप्त होईल, हे बाजारामध्ये संतुलित किंमत, उत्पादन पातळी कशी निश्चित होते, हे लोकांचे आर्थिक कल्याण कसे यासारख्या अनेक प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये मागणीचा सिद्धांत, मूल्य सिद्धांत, मागणी सिद्धांत याच्याशी मागणी संबंधित नियमाच्या सिद्धांताचा समावेश होतो. वस्तूची मागणी ही उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तणुकीवर अवलंबून असते व वस्तू आणि सेवांची मागणी आणि किंमत कशी निर्धारित होते, हे उपभोक्त्याला महत्तम समाधान कसं मिळतं याच्याशी हे निगडीत असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्व या ठिकाणी अभ्यासणार आहोत. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थव्यवस्थेत असलेलं महत्व काय, इम्पॉर्टेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे सैद्धांतिक व व्यावहारिक महत्व पुढील प्रमाणे स्पष्ट करते. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्व दोन प्रकारात या ठिकाणी वर्गीकरण केलं. समग्र लक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त म्हणजे काय, समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला हे अंशलक्षी अर्थशास्त्र कसं उपयुक्त आहे, कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या घटकाचा अभ्यास करून तो घटक संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू पडणारे निष्कर्ष काढले जातात. म्हणजे एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा अभ्यास केल्यास त्या कुटुंबाचं उत्पन्न जर जास्त असेल तर त्यांच्या राहणीमानाचा दर्जा कसा असतो, चांगला असतो. तसाच मग एका कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा जर चांगला आहे तर सर्व लोकांच्या राहणीमानाचा दर्जाचा चांगला आहे असा निष्कर्ष यातून काढला जातो. म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा या ठिकाणी ओळखली जाते. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी अंशलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. यावरून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेची कार्यप्रणाली आपल्याला समजून येते. दुसरा आकडा, कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे कल्याणकारी अभ्यासाला उपयुक्त ठरते, कारण कल्याणकारी अर्थशास्त्राची उभारणी संपूर्ण मूल्य सिद्धांतावर आधारलेली आहे आणि मूल्य सिद्धांत हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा एक भाग आहे. कारण वस्तूचे मूल्य कसे ठरवावे हे यामधून आपल्याला शिकायचं असतं. म्हणून कोणत्या वस्तूसाठी किती मागणी केली जाते, किती वस्तूचं उत्पादन केलं जाते, हे केवळ कल्याणकारी अर्थशास्त्रात या ठिकाणी समजतं. आणि कल्याणकारी अर्थशास्त्र हे महत्तम सामाजिक कल्याणाशी निगडित आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात महत्तम सामाजिक कल्याण साधण्यासाठी विविध उपाययोजना सुचवलेल्या या ठिकाणी दिसतात. म्हणजे जर समाजाचं हित साध्य करायचं असेल तर सरकारला या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना राबवून सरकारला हित या ठिकाणी साध्य केलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा आकडा, सरकारला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त. बघा, अंशलक्षी अर्थशास्त्र हे सरकारला आर्थिक धोरण कसं ठरवायचं यासाठी उपयुक्त असते, कारण आर्थिक विश्लेषणाची साधने हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पुरवते. उदाहरणार्थ, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात किंमत यंत्रणेचा अभ्यास समाविष्ट असतो.
वेगवेगळ्या वस्तूच्या किमती अथवा उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरवल्या जातात या अभ्यासात कळते आणि त्यामुळे सरकारला पोस्ट किंवा वीज, पाणी, रेल्वे वगैरे सर्व सार्वजनिक उपयुक्तेच्या सेवांच्या किमती ठरविण्याचा अधिकार सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात उपयोगी ठरते. आता चौथा आकडा उत्पादन साधनाचे वितरण. आता मला एक सांगा, उत्पादन साधन सामुग्रीचे पर्याप्त वितरण झाल्यास उपभोक्त्याच्या व उत्पादक यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. या संबंधी स्थानिक विश्लेषण उपयोगी ठरते. म्हणजे उत्पादित साधन सामुग्रीचा वापर जर पर्याप्त झाला तर उपभोक्त्याच्या आणि उत्पादनाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. त्यांना मिळणारा मोबदला जास्तीत जास्त मिळतो आणि त्यामुळं त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचं काय होतंय, कल्याण होतंय असे या ठिकाणी सांगायचं. त्याच्यानंतर मुद्दा असा आहे, उद्योजकतेला उपयुक्त. उद्योजकांना अंशलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. वेगवेगळ्या उद्योगातील उद्योजकांना आपापल्या वस्तूच्या मागणीचा अंदाज घेण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. कारण वस्तूला किती मागणी येईल, किती किंमत ठेवलं, किती मागणी येईल, हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात या ठिकाणी अभ्यासला जातो की व्यक्तिगत मागणीचा विचार केला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. याच्यावरून उत्पादकाला निर्णय घ्यायला एक मोठं प्रोत्साहन मिळतं. मग कोणत्या वस्तूचे उत्पादन किती करायचे यावरून या ठिकाणी आपल्याला उत्पादकाला समजतं आणि उत्पादन निर्णय घेण्यात तो यशस्वी होतो. त्यानंतर कर विषयक धोरण आखण्यासाठी सरकारला विविध कराच्या उत्पादन, विभाजन आणि रोजगार इत्यादीवर कोणता परिणाम होतो याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागतो. म्हणून अशा अभ्यासासाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण उपयोगी पडते. म्हणजे कराच्या धोरणाचा उत्पादन, विभाजन आणि रोजगारावर कोणता परिणाम होतो. जर कराचे दर जास्त असले तर उत्पादन घटतं, ध्यानात ठेवा. उत्पादन घटलं तर रोजगार घटतो, रोजगार घटला तर मागणी कमी होते, मागणी कमी झाली तर वस्तूच्या किमती कमी होतात, वस्तूच्या किमती कमी झाल्या तर अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती निर्माण होते, मंदीची परिस्थिती निर्माण झाली तर अर्थव्यवस्था ही मंदीत येऊन खितपत पडत असते, म्हणजे अर्थव्यवस्था सुप्त असते. म्हणून कराचे दर अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीवर वेगळे परिणाम करीत असतात. विभाजनावर त्याच पद्धतीचा परिणाम होत असतो, रोजगारावर तशाच पद्धतीचा परिणाम होत असतो. म्हणून कराचे दर कसे असावेत या ठिकाणी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी अभ्यास करीत असतात. त्याच्यानंतर किंमत निश्चिती. विविध प्रकारची स्पर्धा असणाऱ्या बाजारात समतोल किंमत आणि समतोल उत्पादन कसे ठरते, तसेच उत्पादन संस्था आणि उद्योग समूह यांचा समतोल कसा होतो हे समजण्यासाठी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास आवश्यक असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो, उद्योगाचा समतोल कसा होतो हे सांगण्यासाठी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र फायद्याचं ठरतं. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारास उपयुक्त. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे फायदे हे व्यवहार तोलातील असमतोल आणि परकीय विनिमय दर वगैरेचा अभ्यास करते. परकीय चलनातील मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे व्यवहार तोलात असमतोल निर्माण होतो. परकीय चलनाच्या मागणी आणि पुरवठ्यावरून विनिमय दर ठरतो. तसेच
दोन देशातील मागणीच्या लवचिकतेवरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे ठरतात असे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र देते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आपण गेल्या बाबतीत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्व या ठिकाणी आपण अभ्यासलं. आता या ठिकाणी अभ्यासायचे आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, लिमिटेशन ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स. तर त्याच्यात पहिली मर्यादा अशी आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट एकाच घटकाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे अशा विशिष्ट एका घटकाच्या अभ्यासावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एका वस्तूच्या किमतीवरून सामान्य मूल्य स्तरावरली कल्पना येतच नाही ना. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना आपल्या डोक्यात येत नाही. कारण का, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकाच गोष्टीच्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जातो. बाकीच्या गोष्टींचा विचार केला जात नाही. मग समजा एखाद्या वस्तूची किंमत 0 रुपये आहे, 0 धरा, 0, तर अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर 0 आहे का? नाही. एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, म्हणजे जास्त आहे, तर विकासाचा दर जास्त आहे का? म्हणून एका गोष्टीवरून, आपण ज्याला म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा, हे कसं काय या ठिकाणी ठरेल? अजिबात नाही. म्हणून त्याच्यावर ही एक मर्यादा येते की एखाद्या वस्तूच्या किमतीवरून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं रूप आपल्याला पाहता येत नाही. म्हणून या ठिकाणी ही मर्यादा येते. दुसरी मर्यादा या ठिकाणी आहे स्थूल आर्थिक घटक दुर्लक्षित. सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक घटकाचा अभ्यास केला जात असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित स्थूल आर्थिक घटकाचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास होत नाही. म्हणजे एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन आणि व्यापार चक्र. आता बघा, स्थूल आर्थिक घटक, स्थूल म्हणजे समग्र घटक, याकडे दुर्लक्ष केलं अंशलक्षी अर्थशास्त्र. एकूण मागणी म्हणजे काय? अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या टाचणीपासून ते रेल्वेच्या डब्यापर्यंत वस्तूला येणारी मागणी, याला एकूण मागणी असे म्हणतात. अर्थव्यवस्थेत वस्तू ह्या किती येतात? असंख्य वस्तू आहेत, आणि ह्या असंख्य वस्तूला मागणी करणारे सुद्धा असंख्य ग्राहक आहेत. आणि मग एकूण मागणी जर जास्त असेल तर अर्थव्यवस्थेचा विकास जास्त असतो. पण एकूण मागणीकडे यांनी दुर्लक्ष केलं, फक्त एकाच व्यक्तीच्या मागणीकडे यांनी लक्ष दिलं. मला सांगा, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त आहे, त्याची मागणी जास्त आहे, याचा अर्थ एकूण मागणी थोडी जास्त आहे का? 99% लोकांची सुद्धा मागणी जास्त असायला पाहिजे ना, बरोबर आहे का? म्हणून या ठिकाणी एकूण मागणीकडे या अर्थशास्त्रात दुर्लक्ष झालेलं दिसते. एकूण पुरवठा तसंच. अर्थव्यवस्थेत उत्पादित करणारे जे उद्योजक आहेत, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचा पुरवठा सुद्धा कसा असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. यावर या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र अवलंबून आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर डिफेंड व्यापार चक्र येतं, ट्रेड सायकल. जर उत्पादन जास्त असेल तर व्यापार चक्र कसं असतं? जर वस्तूचं उत्पादन जास्त असेल तर उत्पादन घटकाला देण्यात येणाऱ्या किमती हे जास्त असतात. आणि किमती जास्त असल्यामुळं उत्पादकाला मिळणारं उत्पन्न जास्त होतं, आणि तो जास्त झाल्यामुळे तो मागणी या ठिकाणी करतो. मागणी करतो म्हणजे त्याच्या आर्थिक कल्याणात वाढ होते. आर्थिक कल्याणात वाढ झाली म्हणजे त्याच्या राहणीमानात वाढ होते. राहणीमानात वाढ झाली म्हणजे देशाच्या विकासात वाढ होते. आणि ही परिस्थिती काही एका विशिष्ट बिंदूपर्यंत टिकते, त्या बिंदूच्या वरती जात नाही. म्हणून अर्थव्यवस्थेत तेजी नंतर मंदी येतेच, आणि तेजी आणि मंदीची चक्र, व्यापार चक्र अर्थव्यवस्थेत येत असतात. म्हणून या घटकाकडे देखील सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रानं लक्ष दिलं गेलेलं नाही. नेक्स्ट, अवास्तव गृहिती. सूक्ष्म अर्थशास्त्राचे अध्ययन काही अवास्तविक गृहितावर आधारित असल्याने त्याला मर्यादा पडतात.
उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धा, रोजगार आणि इतर परिस्थिती स्थिर असते. तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की पूर्ण स्पर्धा ही ठराविक ठिकाणी दिसते, ती लई काळापुरती मर्यादित राहते, ठराविक काळापुरती, ती काही चिरकाल टिकणारी गोष्ट नाही. पूर्ण रोजगारही तसाच. अर्थव्यवस्थेत कायमस्वरूपी पूर्ण रोजगार राहील याची गॅरंटी नसती. आणि पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार ह्या गोष्टी तर अंशलक्षी अर्थशास्त्रात काय ठरल्या, ग्राह्य ठरल्या. ही कंटिन्यू चालणारी प्रोसिजर आहे. आणि जर अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती जर कायम टिकत असेल वर्षानुवर्षी, तर त्या अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदी चक्र कधी येतच नसते, ती अर्थव्यवस्था विकसित असते, ते श्रीमंत अर्थव्यवस्था. परंतु तेजी आणि मंदीची चक्र अर्थव्यवस्थेत येत असतात. सध्या आपल्या देशात कोरोना सारख्या कोविड-19 हा आजार आहे. आणि कोविड-19 ह्या आजारामुळे अर्थव्यवस्थेत असलेले जे उद्योग आहेत ते संपूर्ण बंद आहेत आणि रोजगार या ठिकाणी मिळत नाही. काही लोक कामगार लोक स्थलांतरित झाले आणि त्यांच्या उत्पन्नात काय झाली, घट झाली. आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांच्या मागणी सुद्धा या ठिकाणी काय झाली, घट झाली. म्हणून आज काय परिस्थिती आहे, अर्थव्यवस्थेचा विकास घटलेला दिसून येतो. म्हणून अर्थव्यवस्थेत कधीच पूर्ण रोजगाराची परिस्थिती नसते. वर्षानुवर्ष काही ना काही संकट येतच असतात आणि काही ना काही संकट येऊन ती परिस्थिती या ठिकाणी नष्ट होत असते. म्हणून हे अध्ययन, अंशलक्षी अध्ययन या ठिकाणी चुकीचे ठरते आणि या घटकांचा काय परिणाम होतो या अभ्यासाला फार मर्यादा पडतात. म्हणून या ठिकाणी हे समजून सांगावं लागतं. त्याच्यानंतर चलनी घटक दुर्लक्षित. सूक्ष्म आर्थिक घटकांचे मूल्य वास्तव स्वरूपात मोजले जाते. सूक्ष्म आर्थिक घटकांचे मूल्य वास्तव स्वरूपात मोजले जाते. उदाहरणार्थ उपयोगितेचे मापन इथे केले जाते. मागणी आणि पुरवठ्याचे मापन वस्तुरूप स्वरूपात विचारात घेतले जाते. त्यामुळे चलनी घटकाकडे दुर्लक्ष केले. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, चलनी घटकाकडे दुर्लक्ष करून चालून का? अजिबात नाही. सध्याच्या परिस्थितीत चलन हेच आहे. वस्तूची देवाणघेवाण होत नाही. वस्तूच्या सहाय्याने देवाणघेवाण ही बंद झाली. पण आता 21व्या शतकाकडे वाटचाल करतो. सगळीकडे चलन, पैसे देऊनच वस्तू घेतली जाते, वस्तू देऊनच पैसे घेतले जातात. खरेदी विक्रीचे आणि पैशाचं सहाय्य चालतात. आणि मग चलनी घटकाकडे आजच्या काळात तरी दुर्लक्ष करून चालत नाही. पण हे एक मर्यादा या ठिकाणी येऊन पडलेली दिसते. त्याच्यानंतर मर्यादित अभ्यास क्षेत्र. अर्थव्यवस्थेत काही आर्थिक प्रश्नाचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सहाय्याने करता येत नाही. उदाहरणार्थ सार्वजनिक आयव्यय, विदेशी व्यापार, आर्थिक विकास व राष्ट्रीय उत्पादनाची वाटप विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे करता येत नाही. म्हणजे आर्थिक प्रश्नाचे विश्लेषण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने करता येत नाही. सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय? सार्वजनिक आय म्हणजे उत्पन्न, व्यय म्हणजे खर्च. सरकारला मिळणारं उत्पन्न आणि सरकारला करावा लागणारा खर्च याला म्हणतात सार्वजनिक आयव्यय. विदेशी व्यापार, जर आपल्या देशातील नागरिकांनी जास्तीत जास्त परकीय देशात व्यापार केला तर आपला चलन व्यवहार तोल हा कसा असतो? चांगला येतो, समतोल येतो, तुटीचा अंदाजपत्रक येत नाही. म्हणून आपल्या देशाचा आर्थिक विकास होतो आणि आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. याकडेही अंशलक्षी अर्थशास्त्रानं दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे. त्याच्यानंतर निरहस्तक्षेपीचा पुरस्कार. आता मला सांगा, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे ॲडम स्मिथ यांनी निरहस्तक्षेपी आर्थिक धोरणाचा पुरस्कार केला. परंतु ब्रिटनमध्ये 1930 मध्ये महामंदीच्या काळात
या धोरणाचे महत्व कमी झालेले दिसते. आणि तिथं बघा, अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणतं की अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप अजिबात नको. सरकारचा म्हणजे ती जी आली तरी नको, मंदी आली तरी नको, सरकारने अजिबात इंटरफेअर करायचा नाही. पण हे कधी दाखवून दिलं जगाला, ज्यावेळेस ब्रिटनमध्ये 1929 आणि 30 मध्ये महामंदी आली ना, आणि त्या महामंदीमुळे उपासमारीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. अर्थव्यवस्थेत उपासमारी, बेकारीची परिस्थिती निर्माण झाली. आणि ही परिस्थिती कमी करण्यासाठी तिथल्या सरकारनं अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप केला आणि अर्थव्यवस्था पुन्हा मंदीतून तेजीकडे नेण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे सरकारी हस्तक्षेप अर्थव्यवस्थेत आवश्यक असतो हे समलक्षी अर्थशास्त्रानं दाखवून दिले. पण अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणते हे चालत नाही. नेक्स्ट, उत्पन्नाचे आपोआप विभाजन निर्माण करते. सूक्ष्म आर्थिक विश्लेषणानुसार किंमत यंत्रणेमार्फत उत्पन्नाचे आपोआप विभाजन होते, परंतु त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होते. तसेच उत्पादन साधने वितरण किंमत यंत्रणेमार्फत होत असल्यामुळे दुर्मिळ उत्पादनाची साधने अधिक नफा देणाऱ्या चैनीच्या वस्तूच्या कडे झुकलेली असतात. आता उत्पन्नाचे आपोआप विभाजन निर्माण होते असे सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्नाचं आपोआप विभाजन कधी होत नाही, कारण उत्पादनाचे साधने हे मुळात किमतीवरच डिपेंड असतात. आता मला सांगा, दुर्मिळ वस्तूची किंमत ही कशी असते? जास्त असते. आणि दुर्मिळ वस्तूची किंमत जास्त असल्यामुळं किंमत यंत्रणेत काय केले जाते? काटकसरी केली जाते. आणि अर्थव्यवस्थेत चैनीच्या वस्तूच्या उत्पादन अधिक प्रमाणात वापरले जातात. आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली तर लोक चैनीच्या वस्तू काय करतात? जास्त घेतात. म्हणून उत्पन्नामुळे विभाजनात काय होते? वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, महत्व आणि मर्यादा या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तर सगळ्यात जास्त या लाईक करा, सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. ओके.